दूध भेसळीच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, वाचल्या असतील. परंतु भेसळयुक्त दुधाचे शरीरावर काय परिणाम होतात याच्याविषयी कदाचित तुम्हाला माहीत नसावे. मागच्या आठवड्यात आपल्याकडे मृत जीवांना संवर्धित करण्यासाठी फॉर्मॅलिनचा वापर दूध भेसळीमध्ये केल्याच्या बातम्या आल्या होत्या. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात भेसळयुक्त दूध प्यायल्यामुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या लोकांनी हे दूध घेतले होते त्यांना उलट्या, पोटदुखी आणि किडनी निकामी झाल्याची लक्षणं दिसून आली. या दुधामध्ये इथिलीन ग्लायकॉल मिसळल्याचे निदर्शनास आले आहे. मित्रांनो, या दूध भेसळीपासून स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना वाचवायचं कसं याच्याविषयी आपण निश्चितच आत्मचिंतन केलं पाहिजे. सर्वात प्रथम दूध भेसळ का होते हे आपण समजून घेऊ. पहिलं कारण आहे दुधाळ जनावरं सांभाळणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. आणि दुसरं कारण आहे विनाकष्ट कमी कालावधीमध्ये पैसा मिळवणं. यातलं दुसरं कारण फार महत्त्वाचं आहे आणि याच कारणामुळं लोकांचं जीवन संकटात आहे, जगातली लोक संकटात आहेत. कारण संपत्ती, पैसा याच्या मोहात अतिलोभी होऊन धावणं हे देखील मानवी विकृतीच आहे. जीवन हे समरस, समतल, समचरण आणि सम्यक असायला हवं. परंतु जगायचं कसं हेच आपण विसरलो आहोत. त्यामुळे संकटाची वाढ होताना आपल्याला दिसून येते. आपल्या घरात दूध आपण 2 कारणासाठी वापरतो. एक म्हणजे लहान मुलांचे भरणपोषण आणि चहा पाणी. आपल्या घरात लहान मुलं असतील तर पाकिटबंद दूध घेणं बंद करावं, मग ते कितीही ब्रँडेड असलं तरीही. आणि ज्या दूधवाल्याकडे तबेला आहे अशा दूधवाल्याकडूनच दूध घ्यावं. किंवा शक्य झाल्यास 10 जणात 5-25 जणांमध्ये एकत्र येऊन डेअरी फार्म सुरू करावा, ज्यामुळे तुमची सकस दुधाची गरजही भागेल आणि रोजगार निर्मिती देखील होईल. कारण या दूध भेसळीमुळे अगदी कमी वयामध्ये मुलांना किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, हार्ट ब्लॉकेजेस असे विविध आजार होतातच. आणि त्याचबरोबर कॅन्सर मोठ्या प्रमाणामध्ये या माध्यमातून पसरत आहे, आपल्यापर्यंत पोचत आहे. या निमित्ताने एवढंच. धन्यवाद.